वृंदावनामध्ये त्या ठिकाणी अक्रूरजींनी सांगितलं, काही नाही म्हणे, त्या कंसाला कळालंय हा कृष्ण म्हणजेच देवकीचा 8वा पुत्र आहे, त्याला घेण्यासाठी आलोय म्हणे. हे शब्द जसे त्या ठिकाणी यशोदेच्या कानावरती पडले, मायबाप जागीच त्या ठिकाणी यशोदा मैया चक्कर येऊन खाली पडली. काही सुचत नाही, काही सुधरत नाही. अगदी अशा अवस्थेमध्ये बेभान झालेली ती गोपिका यशोदा मैया रडतीये, माझा कृष्ण माझ्यापासून दूर जाणारे भेटल्याबरोबर त्या ठिकाणी आकांत करतायत. सर्व वृंदावनवासी गोप गोपिका त्या ठिकाणी रडायला लागली. त्यावेळेस ती वार्ता वाऱ्यासारखी वृंदावनामध्ये पसरली. रात्रीचा वेळ होता, पण यशोदा मैया रात्रभर झोपली नाही. बरं झोपली नाही. कशाची झोप येते तिला? माझा कृष्ण माझ्यापासून दूर जाणार आहे, कशाची झोप येते? झोपली नाही ती. आकांत करती, रडून रडून डोळे लालबुंद झाले होते. अगदी अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आकांत करतीये, रडतीये. कृष्णाला झोपवलंय. झोपलेला कृष्ण पाहून त्या ठिकाणी कुरळ्या केसातून हात फिरवते, पण डोळ्यातलं पाणी थांबत नाही. थांबवण्याचा प्रयत्न करते तरीही थांबत नाही. अचानक भगवंताच्या गालावरती 2 थेंब पडले. कृष्ण उठले, भगवान परमात्मा उठले, पाहतायत. मैया का रडते ग? काय रडण्याचं कारण तुझं? काही नाही रे कृष्ण, झोप झोप. पण आता मात्र कानालाही झोप येत नाही. भगवान परमात्मा पण रडतायत. का गाई, का एवढं शोकाकुळ झाली आहेस? काही नाही रे कृष्णा, बघ रात्रीला अक्रूरजी आले नाही का आपल्याकडे मुक्कामाला? तुला माहितीये कशासाठी आले ते? कशासाठी आले म्हणे? तुला मथुरेला घेऊन जाण्यासाठी आले म्हणे. आई, पण आई बघ ना, जरी मी तिथे गेलो ना लवकर परत येईल आई, मला तिथं करमणार नाही. मला करमणार नाही. या गोपाळांमध्ये खेळायची सवय लागलेली आहे. तुझ्या प्रेमाने मी वाढलोय, तुझ्यापासून दूर कधी जाणार नाही. तसं कानाला म्हणून झोपी घातले कानाला. यशोदा मैया मात्र झोपली नाही. आता मात्र कहना अचानक उठलेत. उठल्याबरोबर पाहतायत मैया कुठे आहे? या महालामध्ये पाहतायत, त्या महालामध्ये पाहतायत. यशोदा मैया दिसत नाही. एका कोपऱ्यामध्ये बसलेली ती यशोदा मैया अख्खी रात्र जागून काढली. रात्रीचे 2 वाजले होते आणि अशा अवस्थेमध्ये भगवान कृष्ण उठलेत आणि यशोदा मैयाला पाहतायत. मैया मैया आवाज देत आहे. आवाज देऊनही त्या ठिकाणी कंठ सदगदित झालेला आहे. सदगदित कंठाने त्या ठिकाणी काना इकडे तिकडे विवळ होऊन पाहतायत. यशोदा मैया रडून रडून त्या ठिकाणी आकांत करते. आकांत करत असताना त्या ठिकाणी डोळे लालबुंद झालेत, चेहऱ्याला सूज आलीये. यशोदा मैया एवढी बेभान होऊन रडते आणि कानाची एक एक आठवण डोळ्यामध्ये साठवते. कृष्णा, तुला केवळ मी दुःख आणि दुःख दिलं रे आतापर्यंत. कधी तू कुणाचं गारणं आणलंस तर तुला शिक्षा केली, काठीनं मारलंय तुला. आणि तू चोरी तरी कशाची करायचं? खाण्याची चोरी करत होता का ना तू? मी तुला बरंच काही बोलले, तुला माझ्यापासून केवळ दुःख आणि दुःखच मिळालं. सुख मात्र मी देऊ शकले नाही रे काना. जवळ काना गेले. यशोदा मैयाला घट्ट मिठी मारली. मैया मैया रडू नकोस मैया, गेलो ना मैया, लवकर येईल, चिंता करू नकोस, रडू नको मैया. मैया तू जर रडली ना मला त्या मथुरेमध्ये करमणार नाही ग मैया, करमणार नाही. आकांत करतायत. शोकाकुळ झालंय वातावरण सगळं. तुम्हारी याद आती है, हमारी जान जाती है, बतारी याद आती है, हमारी जान जाती है, बता
क्या करे मोहन बता क्या करे मोहन। सुबह और शाम आती है रात भर मोहन रुलाती है। सुबह और शाम आती है रात भर मोहन रुलाती है। हमें चैन नहीं आता हमें चैन नहीं आता बताओ क्या करे मोहन बता क्या करे मोहन। सुंदर असं ताजं ताजं लोणी काढलंय. ए कृष्णा बघ आता लवकर स्नान संध्या आटो आणि भोजन करून तुझ्यासाठी ताजं ताजं लोणी बनवलंय. स्नान घातले कानाला. स्नान केल्याबरोबर यशोदा आवाज देते काना इकडे लोणी खाण्यासाठी. नाही का ना ऐका ना मायबाप भगवान परमात्मा आज लोणी खात नाहीयेत एवढ्या आवडीनं बनवलंय. सकाळी 4ला उठलेली यशोदा मैया माझा काना लोणी खाईल म्हणून त्या ठिकाणी आकांत करणारे ती यशोदा मैया एवढ्या आवडीने बनवलेलं ते लोणी पण आज मात्र काना खात नाहीये. आकांत करते. अरे एवढ्या आठवणी एवढ्या आवडीने बनवलंय. काना एकदा मथुरेला गेल्याच्या नंतर तुझ्या खऱ्या आईची आठवण होईल रे तुला. खऱ्या आईची भेट झाल्याच्या नंतर तुझ्या येड्या यशोदेला विसरून जाशील रे. असं आकांत करते यशोदा. रडायला लागली आहे. रडतीये. कानाने सांगितलं नाही मैया नाही मैया चिंता करू नकोस विसरणार नाही. तू जेवढं मला प्रेम दिलं ना मैया तेवढं या जगतामध्ये मला कोणीच प्रेम दिलं नाही बघ. तेवढं कोणीच प्रेम दिलं नाही त्याची चिंता करू नकोस. बघ म्हणे मी मथुरेला जाणार आहे ना. मथुरा म्हणजे शहर आहे. मग म्हणे माझ्या सवंगड्यांना मी सांगायला जातो म्हणे कानाने लोणी खाल्लं नाही तसेच निघाले. यशोदा मैया त्या लोण्याकडे पाहूनच रडायला लागली. आकांत करते. इकडे भगवान परमात्मा सर्व गोप गोपींकडे गेले आहेत गोपाळांकडे गेले आहेत. सांगतायत अरे आपल्याला मथुरेला जायचंय मथुरेला जायचंय. निघाले आहेत. सर्व गोपाळ जमले आहेत. सगळ्यांनी गाड्या आपल्या सजवल्यात. कुठे जायचंय मथुरेला जायचंय. शहरामध्ये जायचंय खेड्यामध्ये नाही शहरामध्ये जायचंय. अगदी आनंदात त्या ठिकाणी सारावारा करून निघाले. त्यावेळेस सर्व गोपगोपिकांची गर्दी मात्र त्या ठिकाणी यशोदाच्या द्वारामध्ये आहे. त्यावेळेस मात्र गोपिका